मित्रांनो, कधी तुमच्यासोबत असं झालंय का? तुम्ही एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करताय, तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या सुखाची काळजी घेताय, तिला हवे ते सर्व देताय, पण बदल्यात तुम्हाला काय मिळतंय? तिचं दुर्लक्ष, तिची चिडचिड किंवा कदाचित तिने तुम्हाला ग्रांटेड धरणं. तुम्ही आरशासमोर उभे राहून स्वतःला विचारता की मी काय कमी केलं? मी तर सगळं बरोबर करतोय, मग तरीही ती माझ्यापासून लांब का जातीये? माझं प्रेम तिला का दिसत नाहीये? खरं सांगू का, कदाचित तुमचं हे अतिप्रेमच तुमच्या नात्यासाठी शत्रू बनलंय. सायकोलॉजी सांगते, कधी कधी आपण खूप चांगलं वागायला जातो आणि तिथेच आपण आपल्या पुरुषत्वाचा आणि आपल्या स्वाभिमानाचा बळी देतो. आपण अशा काही चुका करतो ज्या आपल्याला प्रेम वाटतात, पण समोरच्या स्त्रीच्या नजरेत त्या चुका तुमची किंमत शून्य करून टाकतात. तिला तुमची भीती वाटण्याऐवजी तुमची कीव येऊ लागते. आजचा हा व्हिडिओ फक्त सल्ले देण्यासाठी नाही, तर हा तुमच्यासाठी एक आरसा आहे. आज आपण पुरुषांच्या अशा 5 गंभीर सायकोलॉजिकल चुकांबद्दल बोलणार आहोत, ज्या कदाचित तुम्ही नकळत रोज करत असाल. या चुकांमुळे फक्त तुमचं नातं खराब होत नाहीये, तर तुम्ही तुमची समाजातली आणि तिच्या नजरेतली व्हॅल्यू गमावत आहात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नातं पुन्हा पहिल्यासारखं व्हावं, तिने तुमच्यासाठी वेड व्हावं आणि सर्वात महत्त्वाचं तिने तुमचा आदर करावा, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला इंटरनेटवर कुठेही मिळणार नाहीत आणि ज्या कदाचित तुम्हाला थोड्या कडू वाटतील, पण त्या तुमचं आयुष्य बदलून टाकतील. चला तर मग जाणून घेऊया त्या चुका ज्या तुमची इज्जत शून्य करत आहेत. नात्याची सुरुवात होताना अनेकदा पुरुष एका अशा चुकीच्या चक्रात अडकतात जी दिसायला अत्यंत छोटी असते, पण ती नात्याचा पायाच खिळखिळा करते. आणि ती चूक म्हणजे आपली इमोशनल स्टेबिलिटी, म्हणजेच भावनिक स्थिरता गमावणे. आपण जेव्हा एखाद्या स्त्रीच्या प्रेमात पडतो तेव्हा नकळतपणे आपल्या भावनांवरचा ताबा सुटू लागतो. समोरच्या व्यक्तीचा मूड जरा जरी खराब झाला तरी आपण अस्वस्थ होतो. तिने फोन उचलला नाही तरी तासनतास त्याच विचारात अडकून पडतो. छोट्या भांडणांवरून रडणे, ओरडणे किंवा खूप जास्त संवेदनशील होणे ही तुमच्या कमकुवतपणाचे लक्षण ठरते. जेव्हा तुमचा आनंद किंवा तुमचे दुःख पूर्णपणे समोरच्या व्यक्तीच्या कृतीवर अवलंबून असते, तेव्हा तुम्ही तुमचे स्वतःचे मानसिक संतुलन हरवून बसता. साधा विचार करा, जेव्हा एखादा पुरुष भावनिकदृष्ट्या इतका अस्थिर असतो तेव्हा स्त्रीच्या मनात तुमची प्रतिमा एका कमकुवत व्यक्तीची तयार होते. सायकोलॉजीनुसार स्त्रिया नैसर्गिकरित्या अशा पुरुषाकडे आकर्षित होतात जो कठीण प्रसंगातही शांत आणि स्थिर राहू शकतो. जर तुम्ही तिच्या प्रत्येक मूडनुसार स्वतःला बदलत असाल तर तिच्या नजरेत तुमची किंमत एका प्रोटेक्टरऐवजी एका लहान मुलासारखी होते ज्याला आधाराची गरज आहे. यामागे इमोशनल कंटेजन आणि स्ट्रेंथ सिग्नलिंग ही सायकोलॉजिकल तत्वे काम करतात. इव्हॉल्युशनरी सायकोलॉजीनुसार महिला अशा पुरुषाची निवड करतात जो भावनिकदृष्ट्या खंबीर आहे, कारण असा पुरुष संकटाच्या वेळी खरी सुरक्षितता देऊ शकतो. जेव्हा तुम्ही तुमची ही स्थिरता गमावता तेव्हा तुम्ही एक लो स्टेटस सिग्नल पाठवत असता, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचे आकर्षण नैसर्गिकरित्या कमी होऊ लागते. समजा तुमच्यात एक छोटेसे भांडण झाले. अशा वेळी एक अस्थिर पुरुष सतत मेसेज करून माफी मागेल किंवा स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष करेल. या उलट एक स्थिर पुरुष ती गोष्ट शांतपणे ऐकून घेईल, तिला शांत होण्यासाठी वेळ देईल आणि स्वतःच्या कामात व्यस्त राहील. पहिल्या उदाहरणात तिला तुमची कीव येईल, पण दुसऱ्या उदाहरणात तिला तुमच्या आत्मविश्वासाचा आदर वाटेल. म्हणून यावर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे द रॉक बनणे. कितीही मोठे भावनिक वादळ आले तरी स्वतःला शांत ठेवण्याचा सराव करा. जेव्हा तुम्ही स्वतःला भावनिकदृष्ट्या खंबीर बनवता तेव्हा नात्यात एक जादुई बदल घडतो आणि तुमची किंमत वाढते, कारण तुम्ही आता प्रेडिक्टेबल राहत नाही. पहिली चूक जितकी मानसिक आहे तितकीच दुसरी चूक तुमच्या अस्तित्वाशी संबंधित आहे, आणि ती म्हणजे आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल समोरच्या व्यक्तीच्या हातात सोपवणे. नात्यात आल्यानंतर अनेक पुरुष स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व पूर्णपणे विसरून जातात आणि तिथूनच त्यांच्या सन्मानाचा ऱ्हास सुरू होतो. तिला आवडत नाही म्हणून मी मित्रांना भेटणार नाही, तिला विचारल्याशिवाय मी साधे कपडेही घेणार नाही, किंवा ती म्हणतीये म्हणून मी माझे करिअरचे निर्णय बदलतोय. हे वागणे म्हणजे तुम्ही तुमचे स्वतःचे आयुष्य तिच्या स्वाधीन केले आहे. वरवर पाहता कोणत्याही स्त्रीला तिचे ऐकणारा जोडीदार हवा असतो असे वाटत असले तरी खोलवर सायकोलॉजी सांगते की जेव्हा एखादा पुरुष स्वतःचे व्यक्तिमत्व तिच्या चरणी अर्पण करतो तेव्हा तिचे आकर्षण संपू लागते. स्त्रियांना असा पुरुष हवा असतो ज्याचे स्वतःचे एक ठोस आयुष्य, स्वतःचे नियम आणि स्वतःची एक चौकट आहे. जेव्हा तुम्ही पूर्णपणे तिचं ऐकू लागता तेव्हा तिला तुमच्यामध्ये कोणतेही लिडरशिप गुण दिसत नाही आणि ती तुमचा आदर करणे थांबवते. याला लॉस ऑफ ऑटोनॉमी म्हणतात. ज्या पुरुषाची स्वतःची एक फ्रेम असते तो
अधिक आकर्षक वाटतो. जेव्हा तुम्ही स्वतःची चौकट सोडून तिच्या चौकटीत जगू लागता तेव्हा तुम्ही तुमची नैसर्गिक ऑथॉरिटी गमावता. राज आणि समीर या दोन मित्रांचे उदाहरण पाहिले तर हे स्पष्ट होईल. राज गर्लफ्रेंडने नको म्हटले म्हणून आपला ट्रॅकिंगचा प्लॅन रद्द करतो, तर समीर तिला सांगतो की ट्रॅकिंग त्याचे पॅशन आहे आणि तो जाऊन आल्यावर तिला भेटेल. राजने स्वतःचा रिमोट तिच्या हातात दिलाय त्यामुळे त्याचा आदर कमी होईल, पण समीरने स्वतःचा स्वाभिमान जपल्यामुळे तिला त्याच्या वेळेची किंमत राहील. म्हणूनच स्वतःचे एक स्वतंत्र आयुष्य जगणे सुरू करा. जे छंद तुम्हाला नात्यात येण्यापूर्वी आवडायचे ते पुन्हा जोपासा. तुमच्या मित्रांना भेटा आणि तुमच्या करिअरवर लक्ष द्या. तिला तुमच्या आयुष्याचा एक भाग जरूर बनवा, पण तिलाच तुमचे संपूर्ण आयुष्य बनवू नका. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याचा ताबा स्वतःकडे घेता तेव्हा तुम्ही एक हाय व्हॅल्यू पुरुष म्हणून समोर येता आणि यामुळे नात्यात एक निरोगी संतुलन निर्माण होते. मित्रांनो, आतापर्यंत ज्या 2 चुका पाहिल्या त्या कदाचित तुमच्या लक्षात आल्या असतील, पण या पुढच्या 3 चुका अशा आहेत ज्या 90% पुरुष प्रेम समजून मोठ्या अभिमानाने करतात. विशेषतः 5वी चूक तर अशी आहे जी कळून न कळून तुमच्या नात्यातील संपूर्ण स्पार्क आणि आकर्षण एका रात्रीत संपवून टाकू शकते. जर तुम्हाला वाटत असेल की तिने तुमच्याकडे पुन्हा त्याच ओढीने पाहावं तर या पुढच्या 3 चुका चुकूनही मिस करू नका. पुढची 3री चूक अशी आहे जी अनेकांना प्रेम वाटते पण सायकोलॉजिकली ती आकर्षणाचा गळा घोटते आणि ती चूक आहे अतिप्रशंसा आणि चिपकूपणा म्हणजे द व्हॅलिडेशन ट्रॅप. अनेकांना वाटते की जितकी जास्त स्तुती करू किंवा जितके जास्त चिकटून राहू तितके प्रेम वाढेल, पण प्रत्यक्षात दिवसातून 100 वेळा तू खूप सुंदर दिसतेस म्हणणे किंवा तिने रिप्लाय दिला नाही तर अस्वस्थ होऊन तू माझ्यावर नाराज आहेस का असे सारखे विचारणे हे आकर्षणाचा पूर्णपणे नाश करते. याला सायकोलॉजीमध्ये नीडी वागणे म्हणतात. जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदासाठी सतत समोरच्या व्यक्तीकडून मान्यतेची भीक मागता तेव्हा तुम्ही तुमचा आत्मविश्वास पूर्णपणे गमावून बसता. अशा वागण्यामुळे स्त्रीच्या मनात तुमची प्रतिमा एका असुरक्षित व्यक्तीची तयार होते. तिला असे वाटते की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गुणवत्तेवर विश्वास नाही म्हणून तुम्ही सारखे तिच्या मागे धावत आहात. सायकोलॉजीनुसार स्त्रियांना अशा पुरुषाचा आदर वाटत नाही जो त्यांच्या एका शब्दासाठी लाचार असतो. यामुळे तुम्ही त्यांचे प्रियकर कमी आणि एक सामान्य चाहता जास्त वाटू लागता. येथे डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीचा नियम लागू होतो. ज्या गोष्टीचा पुरवठा प्रमाणाबाहेर होतो त्याची किंमत 0 होते. जेव्हा तुम्ही अतिप्रशंसा करता तेव्हा तुमच्या शब्दांचे वजन संपते. तसेच अति आसक्तीमुळे समोरच्या व्यक्तीला गुदमरल्यासारखे वाटते ज्यामुळे ती नकळतपणे तुमच्यापासून लांब जाण्याचा विचार करू लागते. हे एका साध्या उदाहरणावरून समजू शकते. तुम्हाला एखादा पदार्थ कितीही आवडत असला तरी तो रोज सलग दिला तर त्याचा कंटाळा येतोच. नात्यातही तेच होते. जर तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास वाढवला आणि स्वतःला सक्षम बनवले तर तुम्हाला कोणाकडूनही तू चांगला आहेस हे ऐकण्याची गरज भासणार नाही. तिची स्तुती जरूर करा पण ती खरी आणि योग्य वेळीच असावी. स्वतःच्या कामात व्यस्त राहून तिला थोडी स्पेस द्या जेणेकरून तिला तुमची आठवण काढण्याची संधी मिळेल. जेव्हा तुम्ही हा चिपकूपणा सोडता तेव्हा तुम्ही अचानक अधिक आकर्षक वाटू लागता कारण आता तुमची प्रशंसा ही तिच्यासाठी काहीतरी स्पेशल असते. नात्यात आदर टिकून ठेवण्यासाठी जी 4थी गोष्ट सर्वात महत्त्वाची असते ती न करणे हीच एक मोठी चूक आहे आणि ती म्हणजे कठीण संवाद साधण्याची ताकद गमावणे. केवळ भांडण टाळण्यासाठी किंवा शांतता टिकवण्यासाठी जेव्हा तुम्ही स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवता तेव्हा तुम्ही नकळतपणे तुमच्या नात्याचा अंत जवळ आणत असता. अनेक पुरुषांना वाटते की भांडण झाले की नाते खराब होईल म्हणून ते वाद टाळण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवतात. समोरच्या स्त्रीची चूक असतानाही केवळ तिला राग येईल या भीतीने माफी मागणे हे पीपल प्लीजिंग आहे. जो पुरुष स्वतःसाठी उभा राहू शकत नाही तो दुसऱ्यासाठी काय उभा राहणार. जेव्हा तुम्ही तिची चूक असूनही गप्प बसता तेव्हा तिच्या मनात तुमची प्रतिमा एका पाठीचा कणा नसलेल्या व्यक्तीची तयार होते. तिला वाटते की ती तुमच्याशी कशीही वागली तरी तुम्ही कुठेच जाणार नाही आणि इथूनच आदराचा अंत होतो. सायकोलॉजीमधील डॉमिनन्स हायरार्की सांगते की स्त्रियांना असे पुरुष जास्त आकर्षक वाटतात जे चुकीच्या गोष्टीला ठामपणे विरोध करू शकतात. जेव्हा तुम्ही कठीण संवाद टाळता तेव्हा तुम्ही तुमची नॅचरल ऑथॉरिटी गमावता. समजा तिने सर्वांसमोर तुमचा अपमान केला. अशा वेळी एक लो व्हॅल्यू पुरुष भांडण टाळण्यासाठी गप्प बसेल पण एक हाय व्हॅल्यू पुरुष तिला तिथेच शांतपणे पण ठामपणे सांगेल की हे वागणे त्याला आवडलेले नाही. पहिल्या उदाहरणात तिला तुमची सीमा कळत नाही पण दुसऱ्या उदाहरणात तिला
तुमच्या स्वाभिमानाची जाणीव होते. म्हणूनच भांडणाला घाबरू नका. नात्यात हेल्दी कॉन्फ्लिक्ट असणे अत्यंत गरजेचे आहे. जर तिची चूक असेल तर ओरडून नाही तर शांत आणि गंभीर आवाजात आपले मत मांडा. तुमच्या आयुष्यात काही अशा बाउंड्रीज ठरवा ज्या कोणीही ओलांडू नयेत. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हा जग तुमचा आदर करतं. चुकीच्या गोष्टीला नाही म्हणायला शिका. यामुळे सुरुवातीला थोडं तणाव निर्माण होतात, पण दीर्घकाळात तुमचा आदर वाढेल आणि समोरची व्यक्ती तुमच्याशी वागताना अधिक सावध आणि आदराने वागेल. शेवटी 5वी आणि सर्वात गंभीर चूक जी उत्साहाच्या भरात नात्यातील संपूर्ण स्पार्क एका झटक्यात संपवून टाकते ती म्हणजे फ्युचर टॉकमध्ये खूप लवकर वाहून जाणे. नात्याची नुकतीच सुरुवात झालेली असताना जेव्हा तुम्ही भविष्यातील मोठी आश्वासने आणि प्लॅन समोर ठेवता तेव्हा तुम्ही तुमच्या नात्यातील सर्व उत्सुकता आणि आकर्षण संपवून टाकता. लग्नानंतर कुठे राहणार, मुलांची नावे काय असतील, हे सर्व प्लॅन्स सायकोलॉजीमध्ये प्री मॅच्युअर कमिटमेंट मानले जातात. जेव्हा तुम्ही खूप लवकर भविष्यातील मोठी आश्वासने देता तेव्हा तुम्ही वर्तमानातील मजा पूर्णपणे घालवून बसता. स्त्रीच्या मनात यामुळे एकतर भीती निर्माण होते किंवा तिला वाटतं की हा पुरुष मला मिळवण्यासाठी खूप जास्त हतबल किंवा डिस्परेट झाला आहे. सायकोलॉजीनुसार जेव्हा एखादी गोष्ट मिळवण्याआधीच तुम्ही तिचे पूर्ण प्लॅनिंग करता तेव्हा त्या गोष्टीबद्दलचे आकर्षण नैसर्गिकरित्या कमी होते. तिला असे वाटते की तुम्ही तिला पूर्णपणे न पारखताच स्वीकारले आहे, ज्यामुळे तुमची निवड करण्याची क्षमता प्रश्नांकित होते. स्त्रिया इम्पल्सिव्ह आणि इमोशनल जर्नीचा आनंद घेतात. जेव्हा तुम्ही सरळ लग्नावर उडी मारता तेव्हा तो प्रवासच संपतो. सायकोलॉजिकली जर तुम्ही एखादी हाय व्हॅल्यू गोष्ट विनाकारण ऑफर करत असाल तर समोरच्या व्यक्तीला तिची किंमत वाटत नाही. 2 परिस्थितींचा विचार केला तर एका ठिकाणी तुम्ही पहिल्याच महिन्यात लग्नाचा आणाभाका घेता आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही तिला सांगता की मला तुझ्यासोबत वेळ घालवायला आवडते, बघूया पुढे काय होते. पहिल्या उदाहरणात तुमची उत्सुकता संपली आहे, पण दुसऱ्या उदाहरणात तिला तुम्हाला जिंकण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील. म्हणूनच वर्तमान क्षणात जगायला शिका. भविष्याचे प्लॅन्स तुमच्या मनात असू द्या, पण ते शब्दात मांडण्याची घाई करू नका. तिला हे समजू द्या की तुम्ही तिला अजून पारखत आहात आणि ती तुमच्या आयुष्यासाठी खरोखर योग्य आहे की नाही हे तुम्ही ठरवत आहात. जेव्हा तुम्ही भविष्यातील गोष्टींचा लगेच उलगडा करत नाही तेव्हा नात्यात एक प्रकारचे सस्पेन्स टिकून राहते. तिला हे जाणवते की तुम्ही एक सिलेक्टिव्ह पुरुष आहात जो सहजासहजी कोणालाही आपल्या आयुष्यात स्थान देत नाही आणि यामुळे तुमची व्हॅल्यू प्रचंड वाढते. मित्रांनो, या 5 चुका सुधारणं सोपं नाहीये, कारण यासाठी स्वतःवर काम करावं लागतं. पण लक्षात ठेवा, तुमचं नातं हे तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतं. जेव्हा तुम्ही स्वतःला एक हाय व्हॅल्यू पुरुष म्हणून घडवता तेव्हा तुम्हाला कोणाच्या मागे धावण्याची गरज पडत नाही. आजपासूनच यातील किमान एका चुकीवर काम करायला सुरुवात करा. तुम्हाला यातील कोणती चूक सर्वात जास्त महत्त्वाची वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर टॉक टू हर मराठीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःची व्हॅल्यू ओळखा.